गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या आर्थिक आणि सेवाविषयक मागण्यांकडे जिल्हा प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत यवतमाळ जिल्ह्यातील तमाम ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी तलाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। प्रशासनाच्या उदासीनतेचा निषेध म्हणून जिल्ह्यातील सर्व तलाठ्यांनी आपली डीएससी टोकन प्रशासनाकडे जमा केली असून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। आश्वासनांचा पाऊस, अंमलबजावणी मात्र शून्य। विदर्भ पटवारी संघाच्या वतीनं आपल्या विविध 18 मागण्यांसाठी आतापर्यंत 10 ते 12 वेळा निवेदने देण्यात आली। जिल्हा प्रशासनासोबत वेळोवेळी चर्चा होऊनही केवळ पोकळ आश्वासनांशिवाय तलाठ्यांच्या पदरात काहीही पडले नाही। त्यामुळे जिल्हा प्रशासन या संदर्भात पूर्णतः उदासीन असल्याची भावना तलाठी संवर्ग आणि विदर्भ पटवारी संघामध्ये निर्माण झाली आहे। तलाठ्यांच्या मुख्य 18 प्रलंबित मागण्या: गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित असलेली एकत्रित सेवा ज्येष्ठता यादी अद्ययावत करणे। 2. प्रलंबित असलेल्या मंडळ अधिकारी पदोन्नती त्वरित देणे। 3. कालबाह्य झालेले लॅपटॉप आणि प्रिंटर बदलून मिळणे। 4. नियमानुसार विनंती बदली प्रक्रिया पूर्ण करणे। 5. अतिवृष्टी व दुष्काळ मदतीचा 0.25% प्रशासकीय मेहनताना मिळणे। 6. भाड्याने असलेल्या कार्यालयांचे भाडे आणि वीज बिल शासनाने भरणे। 7. आदिवासी प्रोत्साहन भत्ता आणि अतिरिक्त प्रभार असलेल्या साझ्यांचा मोबदला वेळेवर मिळणे। 8. गौण खनिज पथकामध्ये काम करताना आवश्यक संरक्षण पुरवणे। 9. कोतवालांची तहसील स्तरावर प्रतिनियुक्ती न करता त्यांना मूळ साझ्यावर ठेवणे। 6 जानेवारीपासून बेमुदत सामूहिक रजा। प्रशासनाला जागे करण्यासाठी डिसेंबर 26 रोजी आंदोलनाची नोटीस देण्यात आली होती। त्याप्रमाणे डिसेंबर 31 रोजी सर्व तलाठ्यांनी आपले डिजिटल स्वाक्षरीचे टोकन जमा केले आहेत। येत्या 6 जानेवारी 2026 पासून जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी बेमुदत सामूहिक रजेवर जाणार असल्याचा इशारा विदर्भ पटवारी संघाने दिला आहे। विदर्भातील 11 जिल्हे समर्थनासाठी उतरणार। हे आंदोलन विदर्भ पटवारी संघाचे केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष भरत पिसे यांच्या नेतृत्वात सुरू आहे। यवतमाळ जिल्हा प्रशासनाने तलाठ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये। जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवून विदर्भातील 11 ही जिल्हे यवतमाळच्या समर्थनार्थ मैदानात उतरतील, अशी माहिती जिल्हा सचिव चेतन ठाकरे यांनी दिली आहे। प्रशासनाच्या या कुंभकर्णी झोपेतून सामान्य जनतेची कामे खोळंबण्याची शक्यता निर्माण झाली असून आता जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। विदर्भ पटवारी संघ नागपूर जिल्हा शाखा यवतमाळच्या वतीने ग्राम महसूल अधिकारी या संवर्गातील ज्या प्रलंबित मागण्या शासनाला वेळोवेळी निवेदन देऊनही मागण्या पूर्ण न झाल्यामुळे तसेच लॅपटॉप आणि प्रिंटर हे कालबाह्य झाले असून त्याच्यावर ग्राम महसूल अधिकारी संवर्गाला जे दैनंदिन जे काम आहे ते करणं अवघड जाते आणि स्वतःच्या पैशाने लॅपटॉप खरेदी करून ते चालवावं लागतं। त्याच्यामुळे नाईलाजास्तव आज एक दिवसीय धरणे आंदोलन इथे वणी तहसीलचे जेवढे कार्यरत ग्राम महसूल अधिकारी आहेत ते आज एक दिवसीय धरणे आंदोलन करीत आहेत।